जय महाराष्ट्र. मी अमोल पवार. आजचा आपला जो काही विषय आहे तो महानगरपालिका परिवहन विभागाचा विषय आहे. मध्यंतरी आपण माझे व्हिडिओ बघितला असाल, माझ्या FB अकाउंट असेल किंवा इंस्टाग्राम अकाउंटला असेल, तर तिकडे गेल्या 1-1.5 वर्षापासून मी वारंवार काही विषय त्याची मागणी करत होतो आणि त्याचे वारंवार व्हिडिओ टाकत होतो. जसं की गेल्या 1.5 वर्षापासून मी एका विषयासाठी हात घातला होता. महानगरपालिकेमध्ये परिवहन विभागाला जे काही आपले बांधव प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आपण महानगरपालिकेचे जे मैदान आहे तिथे एखादं उत्तम प्रकारचं शेड बांधणं, जेणेकरून जे आपले नागरिक आहे, प्रवासी आहे, त्यांच्यासाठी उन्हात आणत जे उभे असतात, पाण्या पावसात जे उभे असतात, त्या नागरिकांना त्रास होऊ नये, त्याच्यापासून त्यांचं संरक्षण हो, यासाठी आपण ती पत्र्याचं शेड बांधण्याची डिमांड केली होती. दुसरा विषय होता आपला की जे काय बस सेवा जी विरार पूर्वेला सुरू आहे किंवा वसई असेल, नाला सोपाराला साधारण 18 बस विरार ईस्ट मध्ये त्या वारंवार फिरवल्या जात आहेत आणि लोकांना त्या पुरेशा नसतात. याच्या अगोदर पण मी परिवहन विभागाचे अधिकारी त्यांना सांगितलं होतं की ज्या परिवहन विभागाच्या बस आहेत त्या रात्री 1:30 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत मनवेलपाटीची बस चालायची हे माझ्या निदर्शनात होते. कारण मी बघितलं बऱ्याच वेळा रात्री 1 वाजता पोलीस स्टेशनच्या बाहेर एक बस लागायची, ती मनवेलपाड्याला जायची. तर लोकांची बऱ्याच वेळा तकतक होते किंवा फसवणूक केली जाते, अन्यथा त्यांना बराच काळ तिकडे वाट बघत बसावं लागायचं. तर त्यांच्यासाठी आपण जास्तीत जास्त बस सुविधा ही रात्रीपर्यंत होईल अशा पद्धतीचं नियोजन करून द्या, अशी आपण त्यांच्याकडे मागणी केली होती. तिसरा विषय जो होता आपला की जे काही लहान मुलं जे विरार हायवेवरून जे येत असतील, अशी आदिवासी पाड्यातली मुलं असतील किंवा गोरगरीब मुलं असतील, जे काही पट्टीच्या इकडे जे शाळा आहे तिकडे असेल किंवा इतर शाळांमध्ये ते शिकत असतात, तर त्यांना येण्या जाण्यासाठी जी काही विशेष बस, म्हणजे काय होतं की विरार हायवे ते स्टेशन पासून ज्या काही बसेस जातात त्या बस एवढ्या फुल असतात की लहान मुलांना त्याच्यामध्ये चढणं अशक्य होतं. त्यामुळे त्या मुलांसाठी एक काहीतरी वेगळं असावं आणि त्यांची कुठे दगदग होऊ नये किंवा काय होऊ नये, त्यासाठी त्यांच्यासाठी शाळेच्या वेळेमध्ये म्हणजे त्यांना शाळेत सोडण्यासाठी आणण्यासाठी विशेष बसचं नियोजन करून द्यावं परिवहन विभागाने, अशी आमची मागणी होती. तर या 3 मागण्या मी गेल्या 1-1.5 वर्षापासून वारंवार पालिकेचा फॉलोअप घेतोय, मागण्या मागतोय, माझं ते काम करून द्या. आज कालांतराने मी आनंद म्हणून व्यक्त करू शकतो की परिवहन विभागाने पालिकेच्या मागच्या साईडला जे आपलं VMCचं बस स्टॉप आहे त्या बस स्टॉप मध्ये आता त्यांनी एक उत्तम प्रकारचं शेड बांधणं, म्हणजे लोकांसाठी साधारण 30 फुटाचा शेड आहे, इकडे 30 फुटाचा आणि त्या साईडला 30 फुटाचा, जेणेकरून 30 बाय 3, 4-5 असं शेड, मोठ्या प्रमाणात शेड आहे, जेणेकरून साधारण बरेचसे 30-40 लोक एका ॲट अ टाइम थांबू शकतात. अशा पद्धतीचं शेडचं काम सुरू केलं आहे. का मध्यंतरी वारंवार पत्र देऊन सुद्धा कामं होत नव्हती. या अनुषंगाने लक्षात घेऊन आम्ही पत्र व्यवहार केला होता की आपण कधी काम होत नसेल तर आम्हाला तशा पद्धतीने प्रतिउत्तर द्या. आम्ही त्या कामाचा फॉलोअप घेऊन बऱ्याच वेळा हे झालं होतं. मग त्यानंतर मी निवेदन दिलं की आपण कधी आमचं काम करत नसाल, पालिकेकडे फंड नसेल, तर मी पत्र देखील दिलं होतं. ते पत्र देखील माझ्याकडे की आम्ही भीक मागो आंदोलन जाहीरपणे घेऊ, जेणेकरून जो काय फंड पालिकेचे अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी लागत असेल तो विरार स्टेशनचे जे प्रवासी त्यांच्याकडनं आम्ही भीक मागून तो पालिकेचे आयुक्त सुर्वे साहेब यांच्याकडे स्वाधीन करू. या गोष्टीचा आम्ही जेव्हा पत्र व्यवहार केला तेव्हा अधिकाऱ्यांचे सहकार्याची भावना वगैरे त्यांची अगोदरपासून पण होती. पण कसं होतं की काम एखादं बऱ्याच वेळा न होत असल्यामुळे त्या गोष्टीचा आपल्याला उद्रेक झाल्यामुळे आपल्याला तो करावा लागतो. तर त्या अनुषंगाने त्यांनी ठेकेदारांशी बोलून ते काम पूर्णत्वास आणले आणि आता ते काम सुरू आहे. त्यासाठी मी त्यांचे विशेषतः धन्यवाद म्हणेन. त्यानंतर आपण विशेष बससाठी आपलं बस वाढीसाठी मागणी केली होती. साधारण बसची लिमिट कमी असल्यामुळे बस वाढवणे किंवा त्याचा टायमिंग वाढवणे थोडं सोपं झालं. कारण जेणेकरून काय होत होतं की 6, 7, 8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त बस सेवा होती. पण आज आपण कधी विरार शहरामध्ये ईस्टला कधी राहत असेल तर आपण बघाल, आज आम्ही गेल्या 4 दिवसापासून तिथे सर्वे करतो. रात्री 10:30 वाजेपर्यंत बस सुविधा सुरू आहे. ही बस सुविधा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे चालू झाली आहे. याच्यानंतर आपला उत्तम आणि चांगला प्रतिसाद असेल तर ही प्रवाशांसाठी जी सेवा आहे ती रात्री 1 वाजेपर्यंत करण्याचं आश्वासन तळेकर साहेबांनी दिलं आणि ते करतीलही. तिसरी आपली मागणी होती विशेष बससाठी.
तर विशेष बसचं असं आहे की मुलांसाठी विशेष बस सुरू करण्याचे त्यांचं देखील हे, पण त्याच्यात काही गाईडलाईन्स आहे किंवा काय तडजोडी करण्यासाठी शासनाचं हे असेल परवानगी वगैरे या गोष्टी आहेत. पण 100% आम्ही त्यालाही प्रयत्न करून तोही पास करू. पण या गोष्टीचा नक्कीच अभिमान वाटतो की विरार शहरातल्या रहिवाशांसाठी आम्ही उत्तम पद्धतीचं मागणी करून काम केले आणि ती लोकांना आता अनुभवाला मिळत आहेत. आणि येत्या काळामध्ये आपण काय वाढीव बसच्या मागण्या केल्या आहेत. आज साधारण गेल्या 3 महिन्यापासून बस सुविधेत वाढ व्हावी यासाठी मी मागणी केली होती. साधारण विरार शहरामध्ये 40 बसची वाढ झालेली आहे आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी त्या बस सोडल्या जातात. पण अजून सुद्धा आपण त्यांना बस सेवामध्ये वाढ करण्यासाठी मागणी केली. आणि आनंदाची गोष्ट आहे की जवळपास आपल्या विरार शहरामध्ये गेल्या 4-5 महिन्यामध्ये 100 बसचं आयात केल्या जाणार आहे. बऱ्याचशा लोकांच्या अशा मागण्या होत्या की आम्हाला या ठिकाणी बस येत नाही, त्या ठिकाणी बस येत नाही किंवा बऱ्याच जागेवर बस स्टॉप नाहीये, तर त्याचं नियोजन करून देणं. तर हा सर्व शेड्यूल मी त्यांच्याशी बसून सविस्तर बोललो आहे आणि बस आल्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती डिस्कशन करून ज्या ठिकाणी बस सेवा उपलब्ध नाहीये त्या ठिकाणी देखील आपण बसचं नियोजन करू असं तळेकर साहेबांनी देखील सांगितलं. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून पालिकेचे जे काही अधिकारी त्यांचं देखील धन्यवाद बोलेल की त्यांनी या संपूर्ण विषयामध्ये माझं सहकार्य केलं. आणि अशाच काही लोकांच्या ज्या काही समस्या किंवा ज्या काही प्रश्न असतील तर कृपया त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करावे. आणि जे काही तुमचे प्रश्न असेल ते तुम्ही शिरगावला आपली शाखा आहे तिकडे येऊन तुम्ही मांडू शकता, सांगू शकता. नक्कीच तुम्हाला न्याय देण्याचं काम आम्ही 100% करू. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कट करा.